दिवसाची सुरुवात बरोबर. आपण सध्या टी व्हीवर अनेक ॲडव्हर्टाईज बघत आहोत आणि अक्षरशः म्हणजे ॲडव्हर्टाईजने धुमाकूळ घातलेला आहे टी व्हीवर. त्यामध्ये सर्वात जास्त मी ॲडव्हर्टाईज बघतो त्या म्हणजे वॉशिंग पावडरच्या. म्हणजे किती घाण कपडे असलेले, डाग असलेले आणि ते आमच्या वॉशिंग पावडरमध्ये धुतले तर बघा किती पांढरे शुभ्र होतात. अशा प्रकारची ती जाहिरात दाखवतात. काही जण तर असं दाखवतात की पांढरी शुभ्र चादर घेऊन त्याच्यावर तेल टाकतात, त्याच्यावर जेवण टाकतात, त्याच्यावर चिखल टाकतात आणि ते सुकू पण देतात आणि सुकल्यानंतर मग ते दाखवतात की बघा आता इतका कडक झालेला जो डाग आहे तो आम्ही कशा प्रकारे काढणार आहे, आमचा पावडर बघा कशा प्रकारे काढणार आहे. आणि मग ते त्या पावडरमध्ये ते टाकली जाते, त्या पावडरमध्ये ती चादर धुतली जाते आणि नंतर आपल्याला असं दाखवतात की ती पांढरी शुभ्र होऊन ती चादर त्या बाहेर येते आणि अशा प्रकारे आपल्यासमोर येतं. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करतो. जर आमच्या कुठे कपड्याला डाग लागला तर पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे आम्ही लहान असताना डाग पडला, आमच्या शर्टावर जर शाईचा डाग पडला तर मग आम्ही त्याच्यावर खडू घासायचो. फळ्यावर जो लिहितात खडू, चॉक, तो आम्ही घासायचो आणि तेवढाच भाग असा करून मग तो सुकू द्यायचो आणि मग आम्ही धुवायचो. कधीकधी काहीजण लिंबाचा रस मग डाग पडलेल्या ठिकाणी पिळला जातो आणि मग तो थोड्या वेळ तसा ठेवून मग तो धुतला जातो. काहीजण उकळत्या पाण्यामध्ये ते डाग पडलेले कपडे टाकायचे आणि मग तशा प्रकारे स्वच्छ करण्याचा प्रयत्न करायचे. आणि कुठला प्रयत्न प्रत्येकजण करायचा की हा कपड्यावरचा डाग जो आहे हा निघून गेला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जो पापाचा डाग आहे, अनेक प्रकारचे पापाचे डाग असतील, ते आम्ही कसं धुण्याचा प्रयत्न करतो. आपलं पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की हे डाग धुवायला पैशाने धुतले जाणार आहे का? आमचं बायबलचं खूप ज्ञान आहे त्यामुळे हे धुतले जाणार आहेत का? आमचे डाग जर हे धुवायचे आहेत तर आमचं समाजामध्ये खूप आम्ही मोठे आहोत त्यामुळे आपलं डाग धुतले जाणार आहे का? नाही. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तानेच हे पाप धुतले जाणार आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये पाप करून आम्ही आमच्या जीवनामध्ये इतके गुरफटून गेलेलो आहोत की आम्हाला ते पाप आम्हाला आठवत राहत नाही, परंतु ते पाप जीवनामध्ये राहतं, ते तसंच राहतं आणि ते धुतलं जात नाही. परंतु येशूच्या रक्तानेच हे पाप धुतले जाणार आहे. येशूच्या रक्ताशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट नाही की जी हे आमच्या जीवनातल्या पापाचे डाग धुवून टाकतील. दुसरा कुठलाही उपाय नाही. येशूच्या रक्तानेच हे सर्व होणार आहे. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कुंड ते जाण, जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे योहानाचे पहिले पत्र, ह्याचा पहिला अध्याय आणि 7वं वचन. 1 जॉन चॅप्टर 1 and verse 7. त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.